रत्नात्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नात्रय इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज मांडवे या शाळेमध्ये वाटप त्याचबरोबर जीवन सहारा परिवार माळशिरस तालुका यांच्या वतीने आज चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमाचं आयोजन केले। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे जीवन सहारा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागरभाई फडे यांचे सहकारी, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक आदरणीय दादा, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, वाघमोडे सर, सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनो, आपण गेली 5-6 वर्षापासून दर शनिवारी खाऊ वाटप करतो। कदाचित एखादा फळ खराब असेल किंवा आरोग्यवान विद्यार्थ्यांचं आजारीपण असेल तर त्या दिवशी बिस्किट फक्त देतो आपण, अन्यथा सफरचंद, केळी, द्राक्षी ज्या ज्या सीझनचे फळ असतील ते आपण वाटतो। संस्थेची स्थापना नवीन आला तुम्ही म्हणून थोडंसं जास्त बोलतो। 2008 मध्ये अगदी छोट्याशा भाडुतरीमध्ये सावंत बिल्डिंगमध्ये 3 रूममध्ये आपण केली। त्यामध्ये 17 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांपासून सुरुवात केली आणि तिथं बघता बघता नर्सरी, सिनियर, ज्युनियर, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी झाल्या आणि जागा आपण लागली। थोडंशा ग्रामस्थांनी ते मांडवी नदीमध्ये होतं आणि आपली मान्यता सदाशिवमध्ये होतं, ते चांगल्यासाठी होतं। आणि मग 2015 मध्ये आमच्या कुटुंबियांनी निर्णय घेतला की बाबा काय नाही, कुठे पण जागा बघू किंवा संस्थेच्या ट्रस्टने पण जागा मिळाल्या। मग आमचे कुटुंबीय आदरणीय दादा आणि त्यांच्या बंधूंनी ठरवलं की आपल्या स्वतःच्या मालकीची 4.5 एकर आपण जागा संस्थेला देऊ आणि बक्षीसपत्र केली। आणि 15 ऑगस्ट 2016 रोजी आपण प्लेट स्टेज पैसे 3 रूम आपण ॲडव्होकेट उमेशजी मोरे, न्यायाधीश पूर्वी मुंबईला होते, आता नाशिकला आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन घेतलं। त्यानंतर सर्व समाजाच्या सहकार्याने, आमच्या कुटुंबियाच्या सहकार्याने बघता बघता आपण 32 रूम, खाली 16 आणि वरती 16 असे 32 रूम आपण बांधले। त्यानंतर आपले विद्यार्थी वाढत गेले। 8वी, 9वी, 10वी आपण 11वी, 12वी मान्यता घेतली। आर्ट, कॉमर्स, सायन्स आपण 11-12 सायन्स चालू कॉमर्सही चालू करतोय आणि या पद्धतीने काम करत करत आपले विद्यार्थी 600-650 पर्यंत गेले। कोरोना आला आणि कोरोनामध्ये थोडंसं पिछाड झाली किंवा मागं पडलो आपण आणि स्वयंवर्ती संस्था असल्यामुळं त्या भागातील पालक गरीब आहेत, झाल्यामुळं आर्थिक परिस्थिती प्रत्येकाने खालवली। त्या परिस्थिती खालवल्यानंतर बऱ्याचशा पालकांनी 3 वर्ष 4 वर्षाची फी न भरता आपण काही पर्यंत फी घेतो असं काही नाही, त्यांच्या सोडीने थोडं सहकार्यातनं एक ज्ञानदानाचं काम करायचं या दृष्टीचं आपण केलं। आणि मग 4-5 वर्षामध्ये काही विद्यार्थी 3 वर्ष झाले नाही, ते विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये गेले आणि संस्थेचे 70-80 लाखाचं नुकसान झालं। विद्यार्थी आज 400वर आले। आज जर करोना नसतं आपण 1000 विद्यार्थ्यांच्या पुढे गेलो असतो। आणि मग आमच्या योजना केल्या आणि कमिटीची मिटिंग झाली आणि ह्या कमिटीमध्ये ठरलं की पुढच्या वर्षी आपण हे खरंच गरज आहे, त्या विद्यार्थ्यांना आपलं पडता यायचं आहे, त्यासाठी एक दत्तक योजना आपण राबवू। त्या दत्तक योजनेमध्ये संस्थेची फी 20,000 आहे, 5,000 संस्था डिस्काउंट देणार, म्हणजे सबसिडी देणार। आपण तसं शासन देतो त्याच्यामध्ये संस्थामधून 7,500 रुपये आपण दत्तक पालकाकडून घेणार आहे आणि 7,500 त्या विद्यार्थ्या पालकाकडून घेणार आहे। म्हणजे फुकट पण द्यायचं नाही, फुकट दिलं तर किंमत राहत नाही। आणि दत्तक पालकाकडून आपण त्यांना स्कॉलरशिप, त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता बघणार, जे विद्यार्थी गुणवत्ता टिकतील। आणि हे 1 वर्षाची योजना आहे। त्यामध्ये आपण हे समजा त्या पालकांना आवडली, आम्हालाही वाटलं बाबा रुजू ते चालतंय तरी कंटिन्यू करणार, नाही तर त्यानंतर विद्यार्थी वाढत गेले तर मग पुढच्या वर्षी फीमध्ये काय सवलत देऊन वेगळ्या पद्धतीने पुढच्या वर्षी योजना आहे। तर मी आत्ता शहा सरांशी बोललो, ते जवळजवळ आमचे 80-84 सभासद आहेत। तर माझी तुमच्या सर्व ग्रुप एक विनंती आहे की प्रत्येकाने एक तुम्ही 100 विद्यार्थी दत्तक घेतले तर एक फार दिलं आईला बोललं राहिलं तर कळतंय काय द्यायचंय, तर ते दुखणं कळतंय। तसं आमचं दुखणं तुमच्याविषयी मांडलं तर तुम्हाला समजेल की बाबा आमची काय अडचण आहे। आणि खऱ्या अर्थाने एक समाजाची संस्था आणि समाजासाठी सर्व समाजाने आपण समाजाच काय देणं लागतो या उद्देशाने आणि आमच्या कुटुंबियांनी ही संस्था काढली आणि त्याच्या माध्यमातून हे करतोय। बऱ्याच वेळा तुम्ही व्हॉट्सअपवर स्मितू सुविधा ग्रुपचे किंवा आमचे अमित बहिणी ताजे विसरले आणि पुण्याला गेले आणि मी तुम्हाला प्रत्येक आमच्या गॅदरिंग आहे त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो, त्या दिवशी आपण बक्षीस वितरण करू। तुम्ही संपूर्ण करूया ही संस्थेची काय परिस्थिती आहे, काय चाललंय, काळजी दाखवतो तुम्हाला आणि त्याही दिवशी लक्षात येईल की खरंच लोक किती प्रेम करतात संस्थेवर। आणि तुमच्या सर्वांचं एक सहकार्य, सरस्वतीचं काम करत असताना लक्ष्मी कुठेतरी वर्तन असणं गरजेचं आहे। तर तुम्ही सर्व लक्ष्मी पुत्र आहात आणि कुठेतरी आपण जेवायला गेलो, पार्टीला गेलो,
साडेसात ही फार मोठी रक्कम नाही. सुरुवातीला 7.5 लागतोय. तुम्हाला आवडलं तर तुम्ही आपण एखाद्या मंदिराला देणगी देताना आपण सुरुवात करतो. फक्त आवडलं 4 देतो. मग आमचे बरेचसे योजना आहेत. आम्हाला ग्राउंड पाहिजे, आम्हाला लाईट फिटिंग पाहिजे, आम्हाला CC कॅमेरा पाहिजे, बरेच योजना आहेत. लॅब पाहिजे. म्हणजे असं काय आमचं म्हणणार नाही. पण तुम्हाला जर आवडलं आणि तुम्हाला वाटलं किंवा नवीन दान दिल्यानंतर आपला पण फायदा होतोय, पुण्य पण मिळतोय आणि समाजाचं चांगलं होतंय, तर तुम्ही आवर्जून आमच्या ह्या गोष्टीचा विचार करावा. ही माझी मागणी अध्यक्षांनी आणि सर्व कमिटीने इथे आलेलं मान्य करावी. म्हणजे आज देखील चर्चा करून करावी. आज केली तर फारच सुंदर, पण एक 80-100 लोक तुम्ही दत्तक घेतले तर फार मोठं आमचं आणि या विद्यार्थ्यांचं पुण्याचं काम आपल्याला होणार आहे. आपण इथं आला, आम्हाला एक कार्यक्रम घ्यायची संधी दिली. आमच्या विद्यार्थ्यांकडून चित्रकला स्पर्धेचं एक आवड निर्माण ऑर्डर करतात, रांगोळी करण्याचा एक चान्स मिळाला आणि भगवान महावीर जयंती निमित्त हा कार्यक्रम घेतला. फार मोठा सुंदर कार्यक्रम आहे आणि भगवान महावीर, सरस्वती, लक्ष्मी ह्या तिन्ही रत्नंतराच्या गोष्टी आहेत. आणि आपण इथं आलात, पुन्हा एकदा मी आपलं संस्थेच्या वतीने इथं एक स्वागत करतो आणि आम्हाला एक चान्स दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय जिल्हा.